तुमचं एनसीएमसी कार्ड अचानक बंद झालंय का? बसमध्ये कार्ड टॅप केलं पण पेमेंट झालंच नाही, कार्डमध्ये पैसे असूनही कार्ड चालत नाही, रिचार्ज करूनही बॅलन्स अपडेट होत नाही, किंवा कार्ड हरवलंय आणि त्यातले पैसे काय होणार हा प्रश्न पडलाय, तर लगेच कार्ड बदलण्याची किंवा पुन्हा रिचार्ज करण्याची घाई करू नका. कारण एनसीएमसी कार्ड बंद होण्यामागे एकापेक्षा जास्त कारणं असू शकतात आणि प्रत्येक समस्येचा उपाय वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये आपण एनसीएमसी कार्डच्या महत्त्वाच्या समस्या आणि त्यावर नेमके काय करायचं हे अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहतात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. एनसीएमसी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तर काय? समजा तुमचं एनसीएमसी कार्ड हरवलं आहे किंवा चोरीला गेलं आहे, अशा वेळी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जुनं कार्ड शक्य तितक्या लवकर ब्लॉक करणं. त्यासाठी संबंधित अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क करून कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा. ऑनलाईन कार्ड मॅनेजमेंटची सुविधा उपलब्ध असल्यास तिथूनही ब्लॉक कार्ड हा पर्याय तपासा. यानंतर जवळच्या एसटी डेपोमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नवीन कार्डसाठी प्रक्रिया करा आणि जुन्या कार्डमध्ये बॅलन्स शिल्लक असेल तर तो नवीन कार्डमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी संबंधित केंद्राकडे आवश्यक तक्रार किंवा विनंती नोंदवा. लक्षात ठेवा, कार्ड हरवल्यानंतर नवीन कार्ड काढण्यापेक्षा जुनं कार्ड आधी ब्लॉक करणं जास्त महत्त्वाचं आहे. कार्डची मुदत संपली तर काय? तुमच्या एनसीएमसी कार्डची एक्सपायरी डेट वेळोवेळी तपासत चला. कार्डची वैधता संपल्यानंतर ते वापरताना अडचण येऊ शकते, त्यामुळे कार्डची मुदत संपण्यापूर्वीच संबंधित MSRTC काउंटर किंवा अधिकृत केंद्रावर रिन्युअलची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जुनं कार्ड आणि आवश्यक ओळखपत्र सोबत घेऊन जाणं फायदेशीर ठरू शकतं. म्हणूनच कार्ड चालत नाही असं वाटत असेल तर सर्वात आधी एक्सपायरी डेट तपासा. कार्ड अचानक बंद किंवा ब्लॉक झालं तर काय? कार्ड अचानक चालणं बंद झालं तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, चुकीचा पिन वारंवार टाकणे, केवायसी संबंधित समस्या किंवा संशयास्पद व्यवहारांमुळे सुरक्षा कारणास्तव कार्ड ब्लॉक होणं. असं झाल्यास वारंवार कार्ड वापरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा संबंधित हेल्पलाईन किंवा अधिकृत केंद्राशी संपर्क करा. पिनची समस्या असल्यास पिन रिसेटची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासा आणि केवायसी संबंधित अडचण असल्यास ती प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजेच कार्ड बंद झालं म्हणून लगेच नवीन कार्ड काढण्याची गरज असलेच असं नाही, आधी कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स नसल्यामुळे पेमेंट होत नाहीये. ही समस्या साधी वाटते पण प्रवासाच्या वेळी सर्वात जास्त त्रास देऊ शकते. कार्डमध्ये पुरेसा उपलब्ध बॅलन्स नसेल तर व्यवहार अयशस्वी होऊ शकतो. म्हणूनच प्रवास करण्यापूर्वी एनसीएमसी कार्डचा बॅलन्स तपासा. आवश्यक असल्यास अधिकृत माध्यमातून वेळेत रिचार्ज करा. एक छोटी सवय लावा, बसमध्ये चढण्याआधी कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. त्यामुळे ऐनवेळी होणारी गैरसोय टाळता येऊ शकते. नवीन एनसीएमसी कार्ड ऍक्टिव्हेट होत नाहीये. नवीन कार्ड मिळाल्यानंतर काही जणांना ते वापरताना अडचण येते. अशा वेळी कार्डचं ऍक्टिव्हेशन आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन पूर्ण झाला आहे का हे तपासा. OTP द्वारे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आवश्यक असल्यास ते पूर्ण करा. तरीही कार्ड सुरू होत नसेल तर कार्ड मिळालेल्या अधिकृत केंद्राशी किंवा संबंधित ग्राहक सेवेशी संपर्क करा. नवीन कार्ड आहे म्हणून ते लगेच वापरता येईलच असं नाही, ऍक्टिव्हेशन प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईन रिचार्ज फेल पण पैसे कट झाले, ही समस्या आली तर घाबरून जाऊ नका आणि लगेच पुन्हा रिचार्ज करण्याची घाई पण करू नका. सर्वात आधी त्या व्यवहाराचा UTR नंबर जतन करा. त्यानंतर रिचार्जची तारीख, रिचार्जची रक्कम, UTR नंबर आणि व्यवहाराचा स्क्रीनशॉट घ्या. हे सर्व जतन करून संबंधित अधिकृत हेल्पलाईन किंवा ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार नोंदवा. पैसे कट झाले आहेत म्हणजे रिचार्ज यशस्वी झाला असं समजू नका. सर्वप्रथम कार्डचा बॅलन्स तपासा आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घ्या. केवायसी प्रलंबित असल्यामुळे कार्ड बंद होऊ शकतं का? आता येते खूप महत्त्वाची समस्या. तुमच्या कार्ड किंवा संबंधित बँक सेवेसाठी केवायसी आवश्यक असल्याचा मेसेज आला असेल तर तो अजिबात दुर्लक्षित करू नका. केवायसी वेळेत पूर्ण न केल्यास काही सेवा मर्यादित होऊ शकतात किंवा कार्ड वापरताना अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित अधिकृत माध्यमातून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे की प्रलंबित आहे हे तपासा आणि केवायसी बाकी असेल तर ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. तर मित्रांनो, या होत्या एनसीएमसी कार्डच्या महत्त्वाच्या समस्या आणि त्यावरचे उपाय. यापैकी तुमच्या एनसीएमसी कार्डला नेमकी कोणती समस्या आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ओळखीमध्ये एनसीएमसी कार्ड वापरणारी व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.